नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता आपण निघालो अंगणवाडी जत्रेसाठी. बरोबर आहोत मालवणच्या एस टी डेपोच्या इथे. म्हटलं की थोडंसं फ्रेश होऊया. ॲक्च्युली संध्याकाळी जाण्याचा आमचा प्लॅन का तर बऱ्यापैकी लायटिंग वगैरे नाही आहे आणि जत्रेचा खरा माहोल आहे हा खरा रात्रीचाच असतो. सो तो अनुभवण्यासाठी आम्ही स्पेशली म्हटलं की याच टाईमला जाऊया. आत्ता बरोबर वाजलेत 8 आणि 8च्या टायमात आम्ही इथून निघणार आहोत. इथून स्पेशल बसेस आहेत म्हणजे अंगणवाडीच्या जत्रेसाठी. आणि बघूया आता जसा जसा प्रवास चालू होईल आमचा तसं तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. संजय दादा आता मजा येणार आहे. आपण एस टीने जाणार आहोत. एस टीने तिथे पोचल्यानंतर आपण खरी जी अंगणवाडीची रात्रीची जी जत्रा आहे जो माहोल आहे ना तो एक्सपिरियन्स करणार आहोत. तर काही फॉर्मॅलिटी होतात. देवीला नवस मानवण्यापासून मग महाप्रसादाच्यापर्यंत आपण अंगणांच्या घरी महाप्रसाद देखील घेणार आहोत. या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मजा येणार आहे. तो व्हिडिओचा पुढे पाहत आहे. सो मित्रांनो, फायनली आपण आता जत्रेच्या ठिकाणी पोहोचलो आहे म्हणजे अंगणवाडीमध्ये पोहोचलो आहे. तर आता आपण आलो होतो ना तर मालवण मार्गे आलो होतो. इकडून एक कणकवली मार्गेसुद्धा बसेस वगैरे येत आहेत. मालवण मार्गात आम्ही हार्डली 10-15 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो. जास्त काय बोलत नाही. आता तुम्ही गर्दी बघताय, फुल गर्दी आणि एक्साइटमेंट तर आहेच जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत. सो भरभर गर्दीमध्ये घुसत जाऊया. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा म्हणून अंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची ओळख आहे. श्री भराडी देवी अंगणेवाडीत असून मालवणपासून 11 किलोमीटर व कणकवलीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. अंगणेवाडीची भराडी देवी ही देवी सातेरी व देवी माऊलीचे तिसरे रूप समजले जाते. तसेच ही तुळजापूरच्या भवानी मातेचे अंश मानले जाते. अंगणेवाडीतल्या भराडावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रगटली म्हणून तिला भराडी देवी म्हणतात. या देवीच्या प्रकटीकरणाला सुमारे 300 वर्षाचा इतिहास असल्याचे म्हटले जाते. तथापि निश्चित स्वरूपाची माहिती कोठेही मिळत नाही. या देवीच्या जत्रेचा दिवस देवीच्या कौलावर अवलंबून असतो. साधारणपणे पौष किंवा माघातला एखादा दिवस देवीच्या जत्रेसाठी ठरविला जातो. मसुरे देववाडा येथील श्री देवी माऊली, बिलवासची श्री देवी सातेरी आणि अंगणेवाडीची श्री भराडी देवी या तिघी बहिणी असून अंगणेवाडीच्या पठारावर 3 झाडे एकत्र उगवली आहेत. त्या ठिकाणी या तिन्ही देवता एकमेकींना भेटतात. ही जागा सातेरीची पेढी म्हणून प्रसिद्ध आहे. सो मित्रांनो, आता आहे ना आपण मंदिराच्या बरोबर जवळ आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिर आहे. आतमध्ये फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटला परमिशन नाही, त्यामुळे इथेच काय ते आपण आता तुम्हाला क्लिअर सांगून ठेवतो. मित्रांनो, इथून एंट्रन्स इथून आम्ही असं वरून गेलो आणि लकीली दादाच्या ओळखीने आम्हाला पटकन दर्शन मिळालं. आता बहुतेक दर्शनाच्या रांगा थांबवले. काका, आता हे जे घेऊन जात आहेत ना तर ते काय आहे? हे निवेद आहे. म्हणजे अंगणे कुठून निवेद घेऊन आता दर्शनाच्या रांगा थांबवले. आता निवेद दाखवून झाल्यानंतर दर्शन चालू करू. दर्शन परत चालू. कुठं बघू? येस, आता माझ्याकडे घरचे जेवण आणि आपला मित्र कोण आहे? दर्शन तर मित्रांनो घेऊन झालंय. स्वतः म्हटलेलं की थोडीशी जत्रेमध्ये जत्रेचा आस्वाद घेऊया, थोडी जत्रा अनुभवूया. अशा प्रकारे आपण अंगणवाडीत आलोय ना तर म्हटलं जत्रा पण थोडी अनुभवायला पाहिजे. पाहू शकता इकडे मंदिर आहे आणि काही क्रिएटर्स म्हणजे ज्यांना आम्ही जवळून बघतोय आता म्हणजे आपले भूषण दादा, त्यांचे आम्ही खूप व्हिडिओ बघतो. स्पेशली माझा भाऊ खास करून बघतो. धन्यवाद. सो एक्साइटमेंट असते वेगळी. नक्कीच प्रवास करा, प्रवास पहा आणि एन्जॉय करा. येस, त्या डोक्याला बसूया. बोट तो आहेच ना कंपनी द्यायला.
तर मित्रांनो आम्ही परत वरती आलो. इथे खासियत अशी आहे मित्रांनो की नैवेद्य दाखवून झालं ना देवीला की नंतर इकडे पूर्ण आंगणे कुटुंबीय आहेत ना तर ते इकडे महाप्रसाद वगैरे देतात. म्हणजे भक्त भाविक असतील ना तर ते कोणाच्या इकडे जाऊ शकतात जेवायला वगैरे. तर अशी इकडची खासियत आहे. सो आम्ही त्यासाठीच थांबलो आहे. संदेश दादाच्या ओळखीत कोणतरी आहेत, भूषण दादाच्या सुद्धा ओळखीत कोणतरी आहेत. त्यांच्याकडे आता बघूया आपण. कोंबो घेऊन जाऊया ना. इकडची खासियत काय बोलत होता तू आता? काय बोलत तू? कोंबो कोंबो म्हणजे कोंबडा. कोंबडा आणि बोलतात रे, कोंबोच बोलतात ना.